जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. रवी अंशरूपे जगी जन्म झाला, उपदेशी श्रीराम स्वये जयाला. भक्ती रहस्य भेद नामेच केला, नमस्कार माझा श्रेष्ठ गंगाधराला. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज फाल्गुन वद्य चतुर्दशी शके 1943 म्हणजेच 31 मार्च 2022. आजचा दिवस आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. या दिवशी आपण श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी म्हणजे आपल्या समर्थ श्री रामदास स्वामी यांचे ज्येष्ठ बंधू श्री गंगाधर स्वामी यांची पुण्यतिथी साजरी करत असतो. आज त्यांची 344वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या चरित्राचा धावता आढावा आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये या फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचा आहे. तंजावर येथील भीमस्वामी मठाच्या फेसबुक पेजवरून आदरणीय श्री रामचंद्र महाराज गोस्वामी यांच्या कृपेने हा कार्यक्रम आपण घेत आहोत. त्यामुळे तंजावर मठाच्या ऋणामध्येच मी राहू इच्छितो. त्यांच्या कृपेने या प्रवचनाला आपण आज सुरुवात करूया. खरं म्हणजे श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांच्याबद्दलची फार माहिती अशी आपल्याला नव्हती. आदरणीय श्री मधुकरराव अण्णा गोसावी स्वर्गीय अण्णा यांनी जे अनेक कार्य केलेले आहेत, संप्रदायासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे. त्या योगदानामधून हे अत्यंत महत्त्वाचे योगदान म्हणजे तेजोनिधी श्रेष्ठ नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यामध्ये श्रेष्ठांचं पूर्ण चरित्र त्यामध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. ते स्वतः पूर्ण सकाळपासूनच्या काकडाआरतीपासून संध्याकाळच्या रात्रीच्या शेजारचीपर्यंतची सर्व रचना हे स्वतः करत होते आणि ते त्याप्रमाणे स्वतः म्हणत होते. त्यांच्या सान्निध्यात काही वर्ष मी होतो. ते माझे फार भाग्याचे क्षण आहेत. त्यामुळे तीर्थरूप अण्णांना अगदी जवळून मला पाहता आलं आणि त्यांची विलक्षण अशी काव्यप्रतिभा जी आहे तिचासुद्धा अनुभव मला घेता आला. त्यामुळे आज आणि उद्याचं हे प्रवचन श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांच्या चरित्रावर जे आहे त्याचा लाभ आपण घेत आहोत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपले मधुकरराव अण्णा गोसावी. त्यांनी जे तेजोनिधी श्रेष्ठ हे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी रामदासी अष्टक लिहिलेलं आहे. अनेक प्रकारची अष्टकं त्यांनी लिहिलेली आहेत. अनेक जणांच्यावर अनेक रामदासी महंतांच्यावरची अष्टकं त्यांच्या रचना आहेत. त्यामधला रामी रामदास म्हणजे आपले श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचं अष्टक जे आहे ते आपण सुरुवातीला म्हणूया आणि या चरित्राचा प्रारंभ करूया. जय जय रघुवीर समर्थ. आला भास्कर अंशरूप धरुणी, या धर्मभूमीवरी. जंबूग्राम सुक्षेत्र सार्थ ठरले, गोदावरीच्या तीरी. रामाचे वरदान पूर्ण फळले, आनंदले सज्जन. रामी रामदास श्रेष्ठ चरणी, माझे असो वंदन. राणाई जननी पिता श्री सूर्या, गंगाधरा लाभता. संस्कारी नित बालका निषिदिनी, सात्विक जे मूलतः. मेधाशक्ती मिळविण्या झडकरी, केले व्रत बंधन. रामी रामदास श्रेष्ठ चरणी, माझे असो वंदन. जावोनी हनुमंत मंदिरितदी, साधी मनोनिग्रहा.
राही मी उपवासी रे तव पदी, पावेन अनुग्रहा. मारुती कवचा अखंड पठणा, घाली तिथे आसन. रामी रामदास श्रेष्ठ चरणी, माझे असो वंदन. मारुती कवचा अखंड पठणी, पूर्णत्वी उपासना. सौमित्रासह राम ही प्रगटता, सांगे मनोकामना. मंत्राते उपदेशिती रघुपती, देऊनी आलिंगन. रामी रामदास श्रेष्ठ चरणी, माझे असो वंदन. भक्तीचे गुज सांगसी बहुजना, भक्ती रहस्यातुनी. दावीशी सुगम उपाय सकला, त्वं तत्पदा बोधनी. भक्ता चालविशी करी धरुनिया, नामी रमोनी मन. श्रेष्ठांना म्हणती भक्ता तालविशी करी धरुनिया, नामी रमोनी मन. रामी रामदास चरणी, माझे असो वंदन. श्रेष्ठांना म्हणती समर्थ जगती, ते कीर्तीचे माहेर. दिंडीचा सोहळा सुरू करविला, आषाढी पंढरपूर. दृष्टांते दिले शिवा प्रतितुवा, स्वप्नांतरी दर्शन. रामी रामदास श्रेष्ठ चरणी, माझे असो वंदन. धर्माचा करिता आम्हास जगती, रामाने धाडी दे. ऐसे जाणून कार्य धर्म कार्य करणा, देहासी कष्ट विले. तैसारे जीवनी सदा चरणी हो, मोक्षासी घे साधून. रामी रामदास श्रेष्ठ चरणी, माझे असो वंदन. नाथांचा रांजण क्षणात भरला, कावड जै ओतिली. रामी रामदास सुखे दहीपडी, समाधी तै साधिली. भक्त जन बांधती सुशोभित तिथे, समाधी वृंदावन. रामी रामदास श्रेष्ठ चरणी, माझे असो वंदन. रवी अंशरूपे जगी जन्म झाला, उपदेश श्रीराम स्वये दयाला. भक्ती रहस्य भेद नामेच केला, नमस्कार माझा श्रेष्ठ गंगाधराला. सद्गुरु श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे रामदासी अष्टक जे आहे ते आपल्या स्वर्गीय श्री मधुकर अण्णांनी लिहिलेलं आहे. त्याची रचना त्यांनी केलेली आहे. या 8 कडव्यांमध्ये जवळपास संपूर्ण श्रेष्ठांचं चरित्रच यामध्ये आलेलं आहे. म्हणून त्याचं आपण सुरुवातीला पठण केलं. आता आपण सविस्तरपणे श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचं चरित्र जे आहे ते आपण पाहणार आहोत. आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये काही अंश त्यांच्या चरित्राचा आपण पाहूया. त्या चरित्रातून आपल्याला काय घेण्यासारखं आहे आणि त्यांच्या स्मरणामध्ये आजचा आणि उद्याचा दिवस जाणं म्हणजेच आपण त्यांच्या ठिकाणी त्यांच्या समाधीच्या जाऊन दर्शन घेतल्यासारखं पुण्य आपल्या सर्वांना लाभणार आहे. म्हणून त्या चरित्राचा धावता आढावा आपण आज आणि उद्या घेणार आहोत. आता हे समर्थ रामदास स्वामी यांचे मोठे बंधू म्हणजे श्रेष्ठांच्याबद्दल काय सांगावं आपण. श्रेष्ठांचं पूर्ण आयुष्य जे आहे ते त्या जांब समर्थ या गावामध्ये गेलं. जसं आपण पुढे पाहतो आता जे जांब समर्थमध्ये जे श्रीराम समर्थ मंदिर आहे, समर्थांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी पूर्वी विठोअण्णा भागवत होते. हे विठोअण्णा भागवत 8-10 वर्षाचे असताना आपले आदरणीय श्री समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव नानासाहेब देव यांनी त्या विठोअण्णांना त्या जांब क्षेत्रामध्ये आणलं. तेव्हा त्यांचं वय फक्त 10 वर्षाचं होतं. त्या 10 वर्षाच्या वयापासून 90-92व्या वयापर्यंत विठोअण्णा भागवत समर्थांची सेवा करत त्या जांब क्षेत्रामध्ये राहिले. 2-3दा आमचं त्या ठिकाणी जाणं झालं, त्यामुळे त्यांचं दर्शनही झालं. जसे ते त्या जांब क्षेत्रामध्ये रमले तसेच श्रेष्ठ गंगाधर स्वामी हे सुद्धा त्या जांब क्षेत्रामध्ये रमले. आपण चरित्रात आपण पाहणार आहोत की अगदी फार क्वचित 1-2 वेळेसच ते आपली सासूरवाडी अंबड या ठिकाणी गेले असतील, अन्यथा ते पूर्णपणे जांब क्षेत्रामध्येच होते. आणि त्याच्या उलट त्यांचे बंधू समर्थ रामदास स्वामी 10-12 वर्षाच्या वयामध्ये लग्नाच्या मंडपातून जे गेले तेव्हापासून ते अगदी तहहयात शेवटपर्यंत अगदी कमी संपर्क त्यांचा या गावाशी आला. पण आपल्या रामदासी शिष्यांना अनेक वेळा
त्या ठिकाणी पाठवून ते आपल्या बंधूंचा, आपल्या वहिनींचा, आपल्या आईचा समाचार नेहमी घेत होते आणि ते सांगायचे नेहमी की हे त्र्यंबक गोसावी जे आहेत, भालगावचा जो मठ आहे, त्या त्र्यंबक गोसावींच्या बरोबर काही अडचणी असल्या तर मला निरोप देत जा, म्हणजे मला सर्व काही वर्तमान कळत जाईल. असे हे श्रेष्ठ रामदास स्वामी आणि श्रेष्ठ गंगाधर स्वामी दोन्ही बंधू आहेत. ह्या दोन्ही बंधूंचा जन्म जो आहे तो कशा प्रकारे झाला तो भाग आपण थोडासा या ठिकाणी पाहूया. आपल्याला माहिती आहे की समर्थांचा ही जी पिढी आहे, समर्थ आणि श्रेष्ठ गंगाधर स्वामी, ही 24वी पिढी आहे. म्हणजे जुन्या 23 पिढ्यांचा रामदास, रामाच्या भक्तीचा जी परंपरा आहे या घराण्याने सांभाळलेली आहे. आणि सूर्यनमस्कार हे दोन त्यांचे दैवत, सूर्यनमस्कार आणि श्रीराम जय राम जय जय राम हा जप, यातून त्या ठिकाणी प्रत्यक्ष रामराय प्रसन्न झालेले आहेत. त्र्यंबक पंत म्हणजे श्रेष्ठांचे किंवा आपल्या समर्थांचे आजोबा त्या ठिकाणी होते. त्र्यंबक पंत जेव्हा गेले तेव्हा सूर्याजी पंत फक्त 10च वर्षाचे होते आणि त्यानंतर सूर्याजी पंत आणि राणूबाई या दोघांनी हा प्रपंच त्या जाम समर्थमध्ये राहून सांभाळलेला आहे. हे आपण पाहतो. हिवरा हे गाव आहे जांभेपासून अगदी जवळ. त्या हिवरा गावातील 2 देवळं जे आहेत ते मुंजा, हिवरा गावातील मुंजा आणि नागोबा, तसेच तुळजापूरची देवी हे या ठोसर घराण्याचं दैवत आहे. या मुंजाच्या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम महारुद्र स्वामी, म्हणजे आपण जे बखर पाहतो हनुमंत स्वामीचे बखर, त्यांचे चिरंजीव या महारुद्र स्वामींनी या दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आणि त्यानंतर जवळपास 1999 ठोसर परिवाराने दुसऱ्यांदा एकदा या दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आता आपल्याला या श्रेष्ठांचं चरित्र पाहायचं आहे. थोडासा त्याचं पार्श्वभूमी आपण पाहूया. त्यामध्ये एकदा आपल्या राणूबाई या मकर संक्रांतीच्या काळामध्ये, पुण्यकाळामध्ये शके 1525 म्हणजे 1604 राणूबाई गोदा स्नानासाठी म्हणून जांभेपासून जवळच असणाऱ्या गुंज या गावी गेल्या होत्या. मंगळ स्नान करून त्या ठिकाणी मातेच्या तोंडून सहजपणे एक नवस बोलला गेला की तुझ्या प्रसादाने माझी कूस उजवी दे, मला पुत्र झाला तर त्याचे नाव मी तुझे ठेवीन. म्हणजे गंगेच्या ठिकाणी हा नवस बोलला, म्हणजे त्याचे नाव मी गंगेप्रमाणे गंगाधर असं ठेवीन, असं राणूबाई त्या ठिकाणी बोलल्या. पण त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण नवस तर बोललो पण आपल्या पतिदेवांना आपण विचारलेलं नाही, म्हणून त्याला थोडीशी हुरहुर होती. आणि घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या सूर्याजी पंतांना ही गोष्ट सांगितली. भक्ती रहस्य यामध्ये खूप सुंदर प्रकारे अशा प्रकारचं वर्णन दिलेलं आहे. आणि पुढे माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमीचा दिवस होता आणि त्या दिवशी शके 1527 रथसप्तमीच्या दिवशी रोजच्या नियमाप्रमाणे दुपारचं सर्व अनेक झालं, सगळं झालं, आता भोजनाला बसायचं म्हणून नैवेद्य दाखवण्यात आला. आणि काकबली घेऊन सूर्याजी पंत घराच्या बाहेर आले आणि तिथे तो काकबली ठेवला. आणि एवढ्यामध्ये त्यांना असं दिसलं की आपल्या घराकडे कोणीतरी तेजस्वी ब्राह्मण येत आहेत. त्या ब्राह्मणाचं तेजसुद्धा पाहण्यासारखं होतं. त्यांना जवळ येताच सूर्याजी पंतांनी त्यांना नमस्कार केला. आणि दुपारची वेळ होती, भोजनाची वेळ होती, प्रसादाची वेळ होती, म्हणून सूर्याजी पंतांनी त्यांना अगदी नम्रपणे त्यांना विनंती केली की आपण आमच्या घरी भोजनासाठी यावे. तेव्हा त्या ब्राह्मण देवतेने ते मान्य केलं आणि ते त्यांच्याकडे आले. त्यामध्ये ते म्हणतात की जय जगदादित्या सर्वांतरात्मा प्रत्यक्ष देवा अपार महिमा कर्माध्यक्षा परिपूर्ण कामा सर्व बंध्या सहस्र करा. योग याग दान दमन कर्म धर्म वेदाध्ययन उग्र तप होता शताग्नी धूम्रपान करिता ऐसा न भेटसी जो तू ब्रह्मादिका दुर्लभ. ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ असा तू आहे, ते आज मला तुम्ही भेटले. तो तू मज उभा सुलभ आतपर कोण लाभ कृतार्थ झाला स्वामी, असं ते म्हणतात. आणि मग त्यांच्याकडे आल्यानंतर ते त्यांचं भोजन प्रसाद झालं त्या ब्राह्मण देवतेचं आणि त्यांनी जाताना आशीर्वाद दिला. त्यांच्या सगळ्या भक्तीला पाहून ते फार प्रसन्न झाले आणि ब्राह्मण देवतांनी त्यांना सांगितलं तुम्हाला काय वर पाहिजे असेल तो मागा. ते ब्राह्मण देवता दुसरी कोणी नसून प्रत्यक्ष सूर्यनारायण होते आणि त्यांनी आशीर्वाद दिला की तुमच्या ठिकाणी आता ज्येष्ठ पुत्र जे आहेत ते माझ्या अंशाने होतील आणि दुसरा पुत्र जो आहे तो प्रत्यक्ष हनुमंताचा अवतार असेल, असा आशीर्वाद दिला. आणि ती ब्राह्मण देवता त्या घरातून निघून गेली. पाहता पाहता अदृश्य झाली.
आता हा आशीर्वाद तर मिळाला, हा वर तर मिळाला, आता तो कसा खरा ठरेल या गोष्टीची विवंचना राणूबाई आणि सूर्याजीपंतांच्या ठिकाणी लागली. आता पुढचा काळ आहे त्यानंतरचा. क्रोधी नाम संवत्सर, चैत्र प्रतिपदेचा दिवस आला. भांजी गोसावी बोल्लापूरकर हे जे आहेत ते आपल्या राणूबाईंचे भाऊ होते. आसनगाव हे गाव आहे, त्यांचंच गाव आहे. एका रामनवमीच्या उत्सवामध्ये रामाचे तुला दर्शन होईल हा सूर्यनारायणाचा त्यांना आशीर्वाद पण होता. आणि मग रामनवमीचा उत्सव आल्यावर ते आता वाट पाहू लागले की आता या रामनवमीला तरी मला दर्शन होईल का. श्रीरामाचं दर्शन होण्यासाठी अतिशय उतावळ होऊन त्या ठिकाणी ते बसलेले होते त्या कीर्तनामध्ये. तेवढ्यामध्ये प्रत्यक्ष हनुमंत एका येस्कराच्या विषामध्ये अंगावर घोंगडी घेऊन त्या ठिकाणी आले आणि मारुती मंदिरामध्ये सूर्याजीपंतांना ते घेऊन गेले. येस्कर त्या ठिकाणी गेल्यावर गुप्त झाले, म्हणजे प्रत्यक्ष मारुतीराय गुप्त झाले आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे सगुण रूपामध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीता माता हे प्रगट झाले. आणि त्या ठिकाणी श्रीरामांनी त्यांना अनुग्रह दिला. श्रीराम जय राम जय जय राम हा आपला त्रयोदशी मंत्राचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. आणि प्रत्यक्ष मारुतीराय हनुमंतांनी आणि समर्थ आपल्या रामरायांनी ताम्रच्या धातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत अशा मूर्ती त्यांना दिल्या. ते पंचायतन आपल्या घरी घेऊन आले. आणि हे राणूबाईंना जेव्हा समजलं तेव्हा राणूबाईंना वाटलं की आता आपल्या पतिदेवाचं दर्शन झालं, पण आपल्याला दर्शन का नाही झालं आणि आपल्याला दर्शन केव्हा होईल. मग शेवटी ते पंचायतन त्यांच्या त्या घरातल्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये ते ठेवण्यात आलं. आजही आपण जर त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी हे राम पंचायतन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढचे काही प्रसंग आहेत त्या घरातले ते आपण पाहूया. आता हे रामनाम जे आहे, रामनामाचा त्यांना अनुग्रह झाला. रामनाम हे अक्षर वाणी वदे निरंतर, रामनाम मने जप हेची होय पूर्ण तप. चित्ती राम निशिदिनी भोगी प्रेम क्षणोक्षणी, ध्याने रूप वाचे नाम हेची करी नित्यनेम. ऐसे रामदास होती रामे सर्वांग भरिती. अच्युताश्रम स्वामी यांची आता पुण्यतिथी आपण 1-1.25 वर्षांत साजरी करणार आहोत. 200वी पुण्यतिथी त्यांचा हा अभंग आहे. त्याचप्रमाणे एक संस्कृत श्लोकसुद्धा आहे. आतिथ्यम रविपूजनम प्रतिदिनम रामार्चनम स्वग्रहे, साधू संगमोपासते ही सततम, धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम धन्य आहे, कारण नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. त्रैलोक्यवासी दत्तात्रयाला सुद्धा ज्या ठिकाणी विश्राम प्राप्त झाला तो गृहस्थाश्रम खऱ्या अर्थाने धन्य आहे. म्हणून संतुष्टो भार्या यस्य यत्र भार्या भर्ता तथैवच, यस्मिन्नैव कुले नित्यम कल्याणम तत्र वै ध्रुवम. म्हणजे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी भार्या असेल, भर्ता असेल, जेव्हा सगळं कुटुंब हे सगळे जेव्हा संतुष्टतेने त्या त्या प्रपंचामध्ये असतात त्या ठिकाणी कल्याणम तत्र वै ध्रुवम. म्हणजे त्या ठिकाणी अखंडपणे कल्याण होतच असतं. ध्रुवम म्हणजे त्या ठिकाणी आढळ असतं ते कल्याण त्या सगळ्या घराण्याला प्राप्त होतं. तसं या घराण्यावर रामरायाची आणि सूर्यनारायणाची कृपा झाली. आणि मग पुढे मार्गशीर्ष मास आला. भगवंताच्या विभूतीमध्ये मासानाम मार्गशीर्ष म्हटलेच आहे. आणि त्याप्रमाणे विभावसु नाम संवत्सर मार्गशीर्ष वद्य 13 शके 1527 या दिवशी गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी राणूबाईंच्या पोटी आपल्या या श्रेष्ठ गंगाधर स्वामींचा जन्म झाला. आता श्रेष्ठांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव जे आहे ते मात्र नारायण होतं. पहा, लक्षात द्या, आपण ही गोष्ट विसरतो एखाद्या वेळेस, पण मोठ्या भावाचं जन्मनाव पत्रिकेतलं नाव नारायण होतं. वृश्चिक रास होते. सकाळी 7:11 त्यांचा जन्म झाला. जंबूग्रामीच्या सुखा अंत पार नाही लेखा, आनंदले नारी नर पाहताचे गंगाधर. राणूबाई धन्य धन्य पोटी आले नारायण, उभवी गुढिया तोरणे आनंदाने गाती गाणे, सदा रामी भाग्य थोर राहे सत्संगी भास्कर. म्हणजे त्या सत्संगामध्येच राहिले आणि जंबूग्रामामध्ये त्या जांब क्षेत्रामध्ये अगदी सगळ्यांना आनंद झालेला आहे. असा या श्रेष्ठांचा जन्म झाला. तो दिवस आहे मार्गशीर्ष वद्य 13 शके 1527. याच परंपरेने मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीच्या दिवशी जेव्हा आम्ही समर्थांच्या चतुर्शताब्दीनिमित्त पदयात्रा काढली, त्या पदयात्रेच्या वेळेस एक थोडासा अनुभव सांगतो. आम्हाला थोडंसं 2 दिवस उशिरा निघायचं होतं. त्यावेळेस मधुकरराव अण्णांचा फोन आला की तुम्ही येतच आहात
तर श्रेष्ठांच्या जन्मदिवशी या आणि त्या दिवसापासून तुमची पदयात्रा सुरू करा. त्याप्रमाणे 2 दिवस आधीच आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि योगायोग असा की समर्थांच्या पादुका त्यावेळेस मला वाटतं परभणीमध्ये आल्या होत्या. त्यामुळे समर्थांच्या पादुका त्या ठिकाणी आल्या, श्रेष्ठांच्या पादुका त्या ठिकाणी होत्या आणि या दोन्ही बंधूंच्या साक्षीने आमची पदयात्रा त्या दिवशी सुरुवात झाली. मधुकर अण्णा त्या ठिकाणी होते आणि ते सहज ते आठवलं म्हणून सांगतो. तो दिवस होता मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आता पुढचं जे आहे की हा छोटा मुलगा म्हणजे गंगाधर या घरामध्ये राहत होते. अत्यंत बुद्धिमान, खूप शांत असा स्वभाव असणारे हे आपले श्रेष्ठ गंगाधर स्वामी. आणि त्यानंतर जवळपास 27 महिन्यानंतर सूर्यनारायण देवीला आशीर्वाद पुन्हा फळास आला आणि त्याप्रमाणे जांबेच्या मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं. रामाच्या उजव्या बाजूला जसं दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा. पण या ठिकाणी जे रामपंचायतन आहे त्यामध्ये उजव्या बाजूला सीता राम लक्ष्मण आहे, तर तिकडे दक्षिणे उजवीकडे लक्ष्मण आहे, तर त्याऐवजी तिथे उजवीकडे सीतामाता आहे. आणि अशा नारायणाने त्या ठिकाणी जन्म घेतला चैत्र शुद्ध नवमी शके 1530. मग हे दोन्ही बंधू श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी आणि नारायण म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी पुढे नारायणाच्या मौंजीपूर्वीच म्हणजे समर्थांच्या मौंजीपूर्वीच या गंगाधरांचे लग्न झाले. लग्नाचा योग आला आणि लग्न ठरलं. आंबोळ हे जवळचंच गाव आहे. काश्यप गोत्री सामवेदी देशमुखांची कन्या पार्वतीबाई म्हणजे आईसाहेब या आता या ठोसरांच्या घराण्यामध्ये आल्या आणि पार्वतीबाई आणि गंगाधर स्वामी यांचा संसार त्या ठिकाणी सुरू झाला. त्यानंतर शके 1535 रामनवमीच्या नंतर पहिलाच मुहूर्त असेल त्यावेळेस नारायणांची मौंज झाली. आता हे दोन्ही बंधू कसे होते? श्रेष्ठ गंगाधर अत्यंत शांत, अभ्यासू, मातृपित्रांच्या आज्ञेमध्ये राहणारे होते आणि नारायण जो आहे तो सर्वसाधारण मुलांप्रमाणे स्वभाव होता. अष्टप्रहर खेळणे, गूढपणा होता, अचपल होते, खोडकर होते. हे त्यांच्या लहानपणच्या ज्या त्यांच्या लीला आहेत त्या आपल्याला पाहिल्यानंतर समर्थ अवतार नानासाहेब देवांचे जे 3 पुस्तक आहेत त्यामध्ये खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आता पुढचा विभाग पहा की गंगाधर जे आहे श्रेष्ठ गंगाधर यांनी आपल्या वडिलांकडे म्हणजे सूर्याजी पंतांकडे अनुग्रह मागण्यासाठी खूप हट्ट केला. पण सूर्याजी पंत म्हणाले की मला जसा रामरायाचा अनुग्रह झाला तसाच तुला देखील प्रत्यक्ष प्रभू रामराय अनुग्रह देतील, त्यांच्याकडेच तू अनुग्रह मागून घे. त्याप्रमाणे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके 1536 या दिवशी श्रेष्ठ गंगाधरांनी मारुती कवचाचे अखंड पाठ सुरू केले आणि त्या पाठाचा परिणाम मारुती कवचाच्या पाठाचा परिणाम म्हणजे मारुतीने प्रत्यक्ष हनुमंतांनी त्यांना सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. आणि मग तेव्हा गंगाधर स्वामी त्यांना म्हणतात की जसा माझ्या वडिलांना अनुग्रह झाला तसा मला देखील मंत्र देऊन अनुग्रहित करावे. तेव्हा मारुतीराय म्हणतात तुझ्या वडिलांना जसा रामरायाकडून अनुग्रह मिळाला तसा तुला सुद्धा रामरायाकडून अनुग्रह होणार आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष रामांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांचं नाव जे आहे श्रेष्ठ गंगाधर स्वामी किंवा रामी रामदास या नावाने ते ओळखू लागले. पुढे मार्गशीर्ष शुद्ध नवमी शके 1537 म्हणजे समर्थ 7च वर्षाचे होते आणि आपले श्रेष्ठ गंगाधर स्वामी हे 10 वर्षाचे होते. त्याच वेळेस सूर्याजी पंतांचं निधन झाले, त्यांचं निर्याण झालेलं आहे. गंगाधर 7 वर्षाचे आणि 10 वर्षाचे आणि नारायण मात्र 7 वर्षाचे होते. आता पूर्ण प्रपंचाची जबाबदारी, पूर्ण त्या ठिकाणचं राहणं आणि कुलकर्णीपणाची जबाबदारी या 10 वर्षाच्या श्रेष्ठांकडे आली. पुढचा पुन्हा एक प्रसंग आहे त्यामध्ये की आता हळूहळू वडील जसे होते त्याप्रमाणे हा मुलगा म्हणजे श्रेष्ठसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं मार्गक्रमण सुरू होतं, संसार सुरू होता. श्रावण शुद्ध अष्टमी शके 1538 म्हणजे सन 1616 याच जांबेतल्या गावातील 5-6 जण त्यांच्याकडे अनुग्रहासाठी आले. वरच्या खोलीमध्ये अनुग्रह द्यायचा होता. ती 5-6 माणसं शिष्यमंडळी आणि श्रेष्ठ चढून वर गेले वरच्या जिन्यावर. समर्थांच्या म्हणजे नारायणाच्या मनात आलं की आपल्याला सुद्धा अनुग्रह झाला पाहिजे म्हणून नारायणाने हाक मारली. तेव्हा वरनं दार न उघडता श्रेष्ठाने सांगितलं अरे अजून तू खूप लहान आहे, आता तू लहान आहे हा जो त्यांचं म्हणणं आहे त्याचा थोडासा विचार करूया. लहान आहे असं म्हणणारे श्रेष्ठ हे 10 वर्षाचे होते आणि तू लहान आहेस असे म्हणणारे आणि ऐकणारे नारायण हे फक्त 7 वर्षाचे होते. आता कोण लहान आणि कोण मोठा
हा विचार आपण करू. आणि मग गंगाधर स्वामी त्यांना म्हणतात की मी काही तुला अनुग्रह देणार नाही, आणि तुला अनुग्रह घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष रामाकडून किंवा हनुमंताकडून अनुग्रह घे, असं म्हणून त्यांनी त्यांना परत पाठवलं. आता हे जेव्हा परत गेले तो काळ आहे की त्यामध्ये समर्थ जे आहेत ते आपल्या गावातल्या जे महारुद्र मारुतीचं मंदिर आहे, आज आपण जाम समर्थमध्ये गेल्यानंतर आतमध्ये गेले की डाव्या बाजूला जे मंदिर आहे नेहमी आपण त्या ठिकाणी दर्शन घेतो, ते महारुद्र हनुमान. आपण नेहमी म्हणतो महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. पण ते म्हणताना हे महारुद्र कोण, तर जाम समर्थमध्ये असलेले हे हनुमंताचे मंदिर हे महारुद्र आहेत. आणि श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय, त्या श्रेष्ठांचं चरित्र काय आहे ते चरित्र पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत. तर त्या ठिकाणी समर्थ त्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्यानंतर मारुतीरायाने त्यांना दर्शन दिलं. आणि नंतरचा प्रवास म्हणजे रात्रीच्या वेळेस श्रेष्ठ घरी आले नाही म्हणून आपले नारायण घरी नाही आला म्हणून श्रेष्ठ पाहायला गेले, तेव्हा त्यांना मंदिरामध्ये ते सापडले. हुरमुजी वस्त्र होती, हातामध्ये पत्र होतं आणि अर्धचंद्रांकित असे बाण होते प्रत्यक्ष रामरायाने दिलेले. हुरमुजी वस्त्र आणि अनुग्रह नारायणांना त्या ठिकाणी झालेला होता. हा प्रवास आहे. आता पुढे एक प्रसंग येतो. मार्गशीर्ष वद्य 10/1542 आईने या नारायणाचं लग्न करायचं म्हणून ठरवलं. भांजी गोसावी यांची कन्या होती, तिच्याशी लग्न ठरवायचं असं ठरवलं. त्यावेळेसच श्रेष्ठ सांगत होते की या नारायणाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नकोस. पण आईचं ते प्रेम होतं. आणि मग ते म्हणतात की ज्येष्ठ वैराग्य भाग वाटवा, अनुजय घेतला, कनिष्ठ प्रपंच अग्रजा दिला. म्हणून ही श्रेष्ठी शोक मांडला, स्वामी कनिष्ठ प्रपंच तुमचा नव्हे. समर्थ प्रतापामधली ही ओवी आहे की ज्येष्ठ बंधू जे होते वैराग्य वाटा म्हणजे खरा मोठा वैराग्याचा भाग जो आहे तो अनुजाने घेतला, लहान भावाने घेतला. आणि कनिष्ठ प्रपंच अग्रजा दिला म्हणजे मोठ्या भावांना प्रपंचामध्ये घातलं. आणि हे मात्र वैराग्यशील असे राहिले. म्हणून त्या श्रेष्ठांना सुद्धा त्याबद्दलचं वाटत होतं. पण ते म्हणतात की आपण कोणत्या याच्यात आहोत, गृहस्थाश्रमी आहोत का संन्यासाश्रमामध्ये असतो, यापेक्षा ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या ठिकाणी आपण तसं राहून आपली उपासना करावी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हे जे मौलीनं म्हटलं आहे तेच आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत असलो तरी भगवंताचं अनुसंधान टिकून राहणं आणि ते टिकणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे साधकासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि या श्रेष्ठांचं त्या ठिकाणी राहून रोजचा दिनक्रम जो आहे तो काय आहे तो सुद्धा आपण पाहूया. रोज अगदी प्रातस्नान, मुहूर्तावर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, योगाभ्यास आहे, ध्यानधारणा आहे, प्रातस्नान आहे, संध्यावंदन आहे, गायत्रीचा जप आहे, रामनामाचा तारक मंत्राचा जप आहे, मानसपूजा, देवार्चन, घरच्या देवतांची पूजा केली. आणि मग दुपारचं पुन्हा स्नान, मग ब्रह्मयज्ञ, नैवेद्य, काकबली, वैश्वदेव हे सगळं करणे, गाईला गोग्रास घालणे, कोणी अतिथी आला तर त्या अतिथ्याचं स्वागत करणं, अतिथी देवो भव म्हणून त्यांचा पूर्ण सत्कार स्वागत करणं. आणि संध्याकाळी त्यावेळेस थोडासा प्रपंचातून या सगळ्या कामातून वेळ मिळाला की ते शेताकडे चक्कर मारत होते आणि संध्याकाळी पुन्हा रामरक्षा स्तोत्राचे आणि आरती वगैरे म्हणायची. असं त्यांचा दिनक्रम त्या ठिकाणी होता. आता पुढचा प्रसंग असा आहे की त्या ठिकाणी शके 1566 जांबेच्या मारुतीपुढे एक गोसावी उभा होता, म्हणजे महारुद्र हनुमानापुढे. ठोसरांच्या पुढे दारापुढे तो आल्यानंतर आणि त्यांनी श्लोक म्हणला, समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती लोकतींही, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. आणि मग हा श्लोक ऐकला आणि लगेच भिक्षेकरी जे रामदासी आले होते त्यांच्या तोंडून एक वाक्य आलं, भिक्षा निमूटपणे घेणारा मी काही भिक्षेकरी नाही. आता हे आवाज ऐकल्याबरोबर राणूबाई जे आहे त्या आपल्या पुत्राच्या वियोगामुळे आतमध्ये बसलेल्या होत्या घरामध्ये, पण त्यांना त्यामुळे अंधत्व आलं होतं. रडून रडून त्यांना हा फक्त आवाज कानावर आला आणि त्या आवाजावरून त्यांनी ओळखलं की अरे हा आपला नारायणच आहे. आणि भिक्षा घालण्यासाठी म्हणून त्या पार्वतीबाई बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांना पाहून हे भिक्षेकरी म्हणजे प्रत्यक्ष समर्थ रामदास म्हणतात, वहिनी तू मला ओळखलं नाहीस का म्हणे. असं म्हणल्याबरोबर राणूबाईंनाही खूप आनंद झाला. नारायणाचा आवाज त्यांनी ओळखला, सगळ्यांना आनंद झाला. आईची दृष्टी गेली होती पण नारायणाने त्या आईच्या डोळ्यावरून हात फिरवताच आईना पुन्हा दृष्टी आली. मग त्या म्हणतात, अरे कुठलं भूतभीत वश केलं होतंस का काय, होते वैकुंठीचे कोणी
शिरले अयोध्या भुवनी, लागे कौशल्याचे स्तनी, तेची भूत गायमाय. त्या रामरायाला मी वश करून घेतलं, त्या रामरायाचा मी अंकित आहे, मी स्वतः रामदास आहे, त्यांच्या कृपेने तुला ही दृष्टी दिलेली आहे. मग त्या ठिकाणी समर्थांचा मुक्काम 15 दिवस जांबेमध्ये होता. आईला त्यांनी प्रत्यक्ष रामरायाचं आणि हनुमंताचं सुद्धा दर्शन घडवलेलं आहे, जे गंगाधर स्वामींच्या काळामध्ये किंवा त्यांच्या वडिलांच्या किंवा आपलं सूर्याजी पंतांना जसं दर्शन झालं तसे दर्शन होण्याची इच्छा राणूबाईंची जी होती ती इच्छा समर्थांनी या ठिकाणी पूर्ण केली. आणि मग समर्थ सगळ्यांचा निरोप घेऊन त्या जांब गावातून बाहेर पडले. आता पुढचा जो भाग आहे त्यामध्ये पहा की या म्हणजे एकदा तर समर्थ येऊन आपल्या आईला भेटलेले आहेत. पुढे आहे की संध्याकाळची उपासना झाली आणि जोडी वगैरे घेऊन कुबडी घेऊन एक श्लोक म्हणताना एक रामदासी त्यांच्या दारी आले. आता हे रामदासी कोण होते? त्यांनी श्लोक म्हणला त्या ठिकाणी, घनश्याम महाराम लावण्यरूपी महाधीरगम्य. आणि तो श्लोक झाल्यानंतर त्यांनी आपल्या झोळीतून काढून एक पत्र दिलं गंगाधर स्वामींच्याकडे आणि ते पत्र वाचायला सुरुवात केली. ते होतं, सकळ तीर्थांते सार सत्यस्वरूप निर्विकार, तुमचे चित्त तदाकार निरंतर, विमळ ब्रह्मपरायण सगुण भक्ती संरक्षण, विशेष वैराग्य लक्षण तुमचे ठाई. म्हणजे श्रेष्ठ गंगाधरांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक गुणाचं वर्णन त्या पत्रामध्ये दिलेलं होतं. आणि कसं की तुमचे वाग्विलासे बहुपाखांड नासे, संशयातीत प्रकाशे विमल वस्तू. विमल वस्तू म्हणजे परब्रह्म आणि ते प्रकाशित होतं. अशा प्रकारचे तुमचा वाग्विलास म्हणजे तुमची रचना आहेत. आणि असं म्हणून आपल्या बंधूंचं श्रेष्ठांचं कौतुक समर्थाने केलं होतं. आणि ते पत्र घेऊन येणारं कोण होतं म्हणून त्यांनी सहज म्हणजे आपल्या श्रेष्ठांनी विचारलं की आपण कोण, आपलं नाव काय, आपली ओळख काय, असं सांगितल्यावर ते सांगायला लागले की त्या आमच्या समर्थांच्या सद्गुरूंच्या कृपेनेच माझा जन्म झालेला आहे. मी उद्धव गोसावी आहे. माझा जन्म जो झाला म्हणजे माझ्या वडील जे गेले होते परमधामाला, पण समर्थाने त्यांचं प्रेतसुद्धा उठवलं त्या रामरायाच्या कृपेने. आणि त्यानंतर जो संसार झाला त्यानंतर माझा जन्म झाला. म्हणजे एका अर्थाने माझ्या जन्माला सगळी कृपा जी आहे ती समर्थांची आहे असं म्हणून त्या उद्धव गोसावींनी सगळं सांगितलं की माझी मुंजसुद्धा त्यांच्या समर्थांच्या मांडीवर झालेली आहे. मी त्यांचा दास आहे. टाकळी येथे गोमायाचा मारुती स्थापन केला, तिथे मला ठेवलं. मग समर्थ पूर्ण भारत भ्रमण करू लागले. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि मग कृष्णा तीरावून समर्थ कुठच्याही माहुलीला गेले, तिथून अन्यत्र गेले आणि मला मात्र या ठिकाणी यायला सांगितलं. मग ते म्हणतात अजून काही दिवस तू या ठिकाणी थांब. तर म्हणतात की बा मला अशी आज्ञा आहे समर्थांची की या ठिकाणी थांबायचं नाही, संध्याकाळ झाली की श्रेष्ठांच्याकडे जायचं आणि सकाळी दिवस उजेडायच्या आज जांब समर्थ सोडून पुन्हा गावातून निघून जायचं. म्हणजे समर्थ जरी आपल्या गावामध्ये नसले तरी गावाचे सगळे हाल हवाल जे आहेत, सगळ्या बातम्या ज्या आहेत ते त्यांना आपल्या रामदासी शिष्यांकडून नेहमीच कळत होत्या. आणि मग त्यावेळेस या ठिकाणी उद्धव जे आहेत ते तिथून जेव्हा जायला निघाले तेव्हा त्यांनी उद्धवानी हे पण सांगितलं. त्यावेळेस उद्धव गोसावी म्हणतात की समर्थ रामदास स्वामींनी त्या ठिकाणी चाफळ या ठिकाणी जे स्मशान होतं त्यामध्ये एका मंदिराची स्थापना त्यांना करायची आहे आणि त्या कामामध्ये ते त्या ठिकाणी आहेत आणि हे मंदिर उभारणार आहेत. प्रत्यक्ष रामरायाचं मंदिर ते त्या ठिकाणी होणार आहे असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा या आपल्या श्रेष्ठांनी घरात जाऊन गंगाधरांनी एक 8-10 भार वजनाची सोन्याची सोंगटी म्हणजे आपली जशी लाल सुपारी असते पूजेची मोठी सुपारी तशी सोन्याची सोंगटी उद्धवांच्या हाती दिली. उद्धव स्वामींच्या झोळीमध्ये ती घातली आणि या चाफळच्या मंदिरासाठी आमच्यातर्फे ही अल्पशी सेवा आहे आणि नमस्कार करून उद्धव गोसावी परत जायला निघाले. आता ते गेल्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी पुन्हा यांच्या मनात आलं की समर्था म्हणजे नारायणा, अरे किती तू फिरत आहेस म्हणे. पण मारुतीराया त्या ठिकाणी ते म्हणतात मारुतीराया हा आमचा नारायण म्हणजे तुझाच आशीर्वाद आहे, तुझंच रूप आहे, पण त्याला कधीही अपयश येऊ देऊ नको. कारण तू स्वतः कसा आहेस, मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. असं तुझं रूप आहे आणि तुझाच अंश म्हणून हा आमचा नारायण आहे. त्यामुळे या नारायणाला सर्वतोपरी तू सहाय्य कर अशी विनंती त्या महारुद्र हनुमंताजवळ आपल्या श्रेष्ठाने केलेली आहे. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, संशय वाटतो पोटी बुद्धी दे रघुनायका. वर्षातून एकदा तरी
रामदासी म्हणजे नारायणाला सांग की जांबेस येऊन जा, आईची भेट घे, आमची भेट घे, एवढी मात्र आमची विनंती त्यांच्याजवळ सांग. श्रेष्ठांची आणि त्यांची कधी गाठही पडत नव्हती, पण जांबेकडे नारायणाचे लक्ष आहे हे मात्र श्रेष्ठांच्या लक्षात आलं. दरवर्षी नाथषष्ठी आली की त्या नाथषष्ठीच्या दिवशी म्हणजे फाल्गुन मध्य षष्ठी श्री क्षेत्र पैठणला ही मंडळी जात होती. आणि त्याचप्रमाणे एके वर्षी आपल्या गावचे पाटील आणि कुलोपाध्याय यांना श्रेष्ठांनी या पैठणला पाठवलं प्रतिष्ठान क्षेत्राला. तर तिथे गेल्यानंतर अनायसं त्या दिवशी नाथषष्ठीच्या उत्सवामध्ये समर्थांचं कीर्तन झालं आणि त्यांच्याबरोबर 101 शिष्यसुद्धा होते. आता ते समर्थ आहेत, नारायण आहे, आपल्याच जामचा नारायण आहे, गंगाधरांचे धाकटा भाऊ आहे, हे काही तेवढं लोकांनी ओळखलं नाही. पण त्यांनी त्यांना विनंती केली की आता इथपर्यंत तुम्ही आले आहात तर तुम्ही एक ना एक दिवस आमच्या गावात या, जाम समर्थमध्ये या. त्याप्रमाणे फाल्गुन वद्य द्वादशी या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण मिळून जांबेला येतो, असे त्यांनी त्या आलेल्या जांबेच्या मंडळींबरोबर निरोप दिला. आणि त्याप्रमाणे ते गेले. आणि जांबेमध्ये जेव्हा ते गेले, महारुद्र मारुतीचं दर्शन घेतलं समर्थांनी. आणि तेव्हाच ते म्हणे, गावचे जे पाटील होते त्यांना सांगितलं की अरे या गावचे जे कुलकर्णी आहेत ना, तर ते म्हणजे ओळख काही दाखवली नाही, पण ते म्हणतात कुलकर्णी जे या गावचे आहेत ना, तर ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, तर त्यांना इकडे येऊ देऊ नका म्हणे, त्यांनी कशाला कष्ट घ्यायचे, मीच त्यांच्याकडे जातो. असं म्हणून समर्थ त्या ठिकाणी पुन्हा आपल्या घरी गेलेले आहेत. ठोसरांच्या घराकडे म्हणजे आपल्या घराकडे समर्थ धावतच गेले. त्यावेळेस पुन्हा या दोन बंधूंची भेट झालेली आहे. त्यांची आई त्या ठिकाणी आहे, राणूबाई त्या ठिकाणी आहेत. आणि राणूबाईंना त्यांनी कपिल देवहूतीचा संवाद जो आहे श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये आलेला हा पूर्ण संवाद म्हणजे कपिल गीता जी आहे तिचं सगळं मतितार्थ जो आहे कपिल गीताचं जे सार आहे ते त्यांनी आपल्या आईला सांगितलं. आणि शिष्य गोसावी जे आहेत भिक्षा मागून आणतात आणि हे भिक्षा जमा झाली आणि आणायचं कारण फाल्गुनच महिना होता, वद्य 12 दिवस होता. आणि म्हणून आता लवकरच रामनवमीचा उत्सव आहे, म्हणून समर्थांची शिष्य मंडळी गावोगावी जाऊन भिक्षा मागून ते त्या ठिकाणी आणत होते. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे, भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावे. याप्रमाणे खूप मोठी भिक्षा आली आणि रामनवमीच्या उत्सवासाठी त्या धान्याचा मोठा ढीग त्या ठिकाणी निर्माण झाला. रामजन्माचे आता कीर्तन करायचं, रामनवमीचा दिवस आला. समर्थ म्हणल्यानंतर समर्थांच्या बरोबर कल्याणस्वामी असणारच आहेत. आणि म्हणून समर्थांनी कल्याणस्वामींना विनंती केली, आता कल्याणा तुझं कीर्तन या ठिकाणी झालं पाहिजे. त्यामुळे जाम समर्थमध्ये 1574च्या रामनवमीच्या उत्सवामध्ये कल्याणस्वामीचं कीर्तन रामनवमीच्या दिवशी झालं. आणि त्यावेळेस उत्तरंगामध्ये रामजन्माचं आख्यान त्यांनी घेतलेलं आहे. करुणरसप्रधान अशी श्रावण बाळाची कथा, विरसप्रधान अशी इंद्रपुरीची कथा, युद्धकथा, शृंगार रसप्रधान असा ऋष्यशृंगाचं सगळं कथा जी आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं. आणि रामजन्माचं कीर्तन कल्याणस्वामींचं त्या ठिकाणी झालं. असं म्हणतात कल्याणस्वामींनी त्या ठिकाणी रामाचा पाळणासुद्धा म्हटलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी चैत्रशुद्ध दशमी शके 1574 नंदनाम संवत्सर. आता त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हे झाल्यावर त्या ठिकाणी पंगत बसायची दशमीच्या दिवशी. नैवेद्य झाला, गंगाधर स्वामींनी सांगितलं आता नैवेद्य झाला तर आता तूप वाढा. पण पाहता तो दरवर्षीप्रमाणे येणारं तूप त्या दिवशी आलं नाही. आणि मग समर्थ त्या ठिकाणी होतेच. समर्थाने आज्ञा केली ही घागर घ्या, समोरची विहीर जी आहे, आजही आपण त्या जाम समर्थमध्ये राम मंदिरात गेलो की रामाच्या समोर थोड्या अंतरावर त्या ओसरीच्या पाशी ती विहीर आपल्याला दाखवतात. ती विहीर त्या ठिकाणी आहे. आणि त्या विहिरीचं जे पाणी ज्या घागरीने काढलं ती घागरसुद्धा आज त्या पूजेमध्ये आहे. श्रेष्ठ गंगाधर स्वामीचे एक शिष्य होते मुंजे नावाचे, त्या मुंजेंना समर्थाने हा अधिकार दिला की हे विहिरीचं पाणी जे काढायचं ते तुम्ही काढायचं आणि तिची पूजा त्या घागरीचीही तुम्ही करायची. आणि दरवर्षी जे तूप तुम्ही रामनवमीच्या पूर्णाहुतीला त्या पारण्याला तुम्ही करता तर ते तूप त्यातून वाढायचं. आणि हीच परंपरा आजही त्या ठिकाणी चालू आहे. आणि आता हे पाण्याचं तूप झालं हा जो भाग आहे आपल्या संप्रदायामध्ये माझ्या पाहण्याप्रमाणे अभ्यासाप्रमाणे निदान 4-5 ठिकाणी तरी हा संदर्भ मला सापडलेला आहे. आत्ताच 250वी पुण्यतिथी झाली पसरणी मठाचे रघुनाथ स्वामी यांची. त्यांच्या पण चरित्रामध्ये हाच कथाभाग आहे की ते पाणी काढलं आणि पाण्याचं ते तूप झालं. हाच कथाभाग पुढे अंबेजोगाईला जो मठ आहे त्या मठामध्ये सुद्धा आता जे गदाधर भाऊ आहेत त्यांनी सुद्धा मला सांगितलं
आणायचं या पारणाच्या निमित्ताने अनेक मठांमध्ये मी होतो आणि त्यामुळे हे कथाभाग मला चांगल्या प्रकारे तिथून त्या मठपतीने आत्ताच्या विद्यमान मठपतीने सांगितला आणि देवांच्या पुस्तकामध्ये किंवा अनेक ग्रंथांमधून हा सगळा कथाभाग आलेला आहे. तसंच त्या एकेआळीचा जो मठ आहे आपला आत्माराम महाराजांच्या, तिथे पण जेव्हा मी गेलो तिथून जवळ असणारं अंतारम किंवा अंतवार नावाचं क्षेत्र आहे. आत्मारामांचे शिष्य जे काळप्पा महाराज होते ते 47 वर्ष पंढरपूरला पायी वारी करायचे आणि मग प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना सांगितलं की आता इतक्या लांब तुम्ही येऊ नका, तुमच्या जवळच जे अंतारम किंवा अंतवार हे गाव आहे त्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेत जा. म्हणून 47 वर्ष पंढरपूरला जाणारे काळप्पा महाराज पुढे आपल्या आयुष्यातील 21 वर्ष या अंतवारला गेले. त्या अंतवारमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा त्या ठिकाणी जीवनमुक्त महाराज हे त्या काळामध्ये होते, म्हणजे जवळपास 1700च्या काळामध्ये. आणि 1200च्या वेळेस ते आपले ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी त्यांना अनुग्रह आता या 1700मध्ये दिला आणि ते अनुग्रह दिला आणि त्या गोष्टी त्या वस्तू त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण त्या अंतवारमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे की त्या विहिरीचं पाणी, त्या कुंडाचं पाणी आणलं आणि त्याचं तूप झालं, असं 3-4 ठिकाणी मला पाहायला मिळालेलं आहे. तर दरवर्षी त्यातूनच दाम समर्थाला हे तूप वाढण्यात येतं. आता मी आत्ताच सांगितलं की कपिलगीता आपल्या मातेला सांगितली आणि आता नारायणानं त्या ठिकाणून निघायचं होतं समर्थांना आणि मग ते म्हणतात की आई, की आतापर्यंत तुझी जी सेवा करायची ती सेवा करण्याचं भाग्य आमच्या श्रेष्ठांना लाभलं आहे, मोठ्या बंधूंना लाभलं आहे की पार्वतीबाई वहिनी आणि श्रेष्ठ ही तुझी सेवा करत आहेत आणि तो त्यांचा पुण्ययोग आहे. आणि मला मात्र आता आपल्या भारतमातेची सेवा करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं जे आहे त्यामध्ये माझा सहभाग आहे. त्यामुळे एक भाऊ प्रत्यक्ष आईची सेवा करत आहे आणि मी भारतमातेची सेवा करत आहे. अशा प्रकारे चैत्रवद्य प्रतिपदा शके 1574 समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्याला घेऊन माहूरगडाकडे प्रस्थान केलं. आता इकडे गंगाधर आणि पार्वतीबाई हे दोघे होते आपल्या आईची सेवा करत असताना. तर नारायणाची त्यांना आठवण झाली तेव्हा, कारण ते त्यांचे शेवटचे दिवस होते आणि समर्थ त्या ठिकाणी नव्हते. पण समर्थांना हे जाणवलं आणि आईला त्यांनी वचन दिलं होतं, जसं आपल्या आदी शंकराचार्यांनी वचन दिलं होतं आईला की जरी मी संन्यास घेतला असेल, जरी मी भारतभर कुठेही भ्रमण करीत असेल, तरी तुझ्या अंतकाळी मी येईल आणि तुला सद्गती मिळेल, याची मी सगळी सोय प्रत्यक्ष भगवंताच्या कृपेने करेल. त्याचप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध तृतीया शके 1577 मन्मथराज संवत्सरी प्रातःकाळी राणूबाईंनी देह ठेवला आणि त्यापूर्वी समर्थ त्या ठिकाणी पुन्हा प्रगट झाले आणि त्यांच्या मांडीवर राणूबाईंनी देह ठेवला आहे. हे सुद्धा आपण पाहिलं आणि सगळं त्या ठिकाणचं क्रियाकर्म केलं आणि 16व्या दिवशी आपल्या बंधूंचा, वहिनीचा निरोप घेऊन नारायण त्या ठिकाणून निघाले. त्या नारायणांना आपल्या बंधूंना श्रेष्ठ म्हणतात. अरे, आपली आई जरी गेली असेल तरी आम्ही दोघे आहोत, तरी तू जेव्हा तुला शक्य असेल तेव्हा आमच्याकडे येत जा. आणि समर्थाने सुद्धा निरोप घेताना 2 गोष्टी सांगितल्या की दादा, आता एक प्राकृत ग्रंथ तुम्ही निर्माण करावा आणि तो ग्रंथ कसा असावा याची कल्पनासुद्धा दिली आणि त्याप्रमाणे श्रेष्ठांनी पुढे ग्रंथ लिहिले. ते म्हणजे भक्ती रहस्य आणि सुगमोपाय, खूप सुंदर असे ग्रंथ आहेत. आणि मग पुन्हा ते सांगतात की भालगावच्या त्रिंबकामार्फत काही गोष्टी लागल्या तर मला कळवत जा. हे भालगावचे त्रिंबक स्वामी म्हणजे कोण, तर आपण जे आपल्या दैनंदिन उपासनामध्ये श्री रामनामावली म्हणतो, निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, हे सगळं आपण जे म्हणतो आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी म्हणतो हरिहर पावन जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे हरिहर पावन, हरिहर जे आहे स्वामी, हे हरिहर स्वामींचे गुरु म्हणजे हे भालगावचे त्र्यंबक स्वामी. त्या भालगाव या ठिकाणी औरंगाबादच्या जवळच बीडच्या रस्त्यावर हा छोटासा मठ आहे. छोटा मठ मी म्हणलं, पण त्या मठाचं प्रवेशद्वार इतकं मोठं आहे की एखाद्या किल्ल्याप्रमाणे वाटावं असं छान मठ त्या ठिकाणी आहे. तर त्या मठाचे त्र्यंबक पंत हे सुद्धा यांचं नेहमी येणं जाणं जाम समर्थाचे असायचं आणि त्यामुळे नारायणांनी, समर्थांनी श्रेष्ठांना सांगितले काही जरी गरज पडली तर यांच्याबरोबर मला तुम्ही निरोप देत जा. अजून काही घटना आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. आता वेळ किती झाली माहीत नाही, पण आपण करूया कसं तरी बरोबर. 15-1 मिनटं आज घेऊया आणि मग पुढचा कथाभाग उद्या घेऊया आपण.
आता जो दुसरा भाग आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो काळ होता. मुघलांची आक्रमणं होती, युद्धाची परिस्थिती होती आणि या युद्धाच्या घटनेमध्ये प्रसंगामध्ये अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचा मुक्काम व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराज एकेवेळी त्या ठिकाणी आपल्या सैन्यासह त्यांचा मुक्काम गोदावरीच्या तीरावर राक्षसभुवन या गावी झाला. हे गाव आज अंबडपासून आपण जेव्हा बीडकडे जातो त्यामध्ये गोदावरीच्या काठी हे गाव आहे. त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस कीर्तनामध्ये जे कीर्तनकार होते त्यांनी श्रेष्ठांचा एक अभंग घेतला होता आणि त्यावर खूप चांगलं असं कीर्तन त्यांचं झालं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनामध्ये उपस्थित होते आणि त्यामुळे श्रेष्ठांच्या अभंगाचा परिणाम त्यांच्या मनावर झाला आणि तोच विषय मनात घेऊन ते झोपायला जेव्हा गेले, निद्राधीन झाले आणि मग जो विषय आपण आत्ताच ऐकला तोच विषय त्यांच्या मनात राहिला आणि रात्री त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. दृष्टांत कोणाचा? तर शिवाजी महाराजांना असं वाटलं की आता एवढं छान आपण अभंग ऐकलेला आहे श्रेष्ठांचा आणि हे जाम समर्थ इथून जवळच आहे, मग का नाही आपण त्या ठिकाणी जाऊ आणि श्रेष्ठांची भेट घ्यावी. आपले सद्गुरू जे समर्थ रामदास स्वामी त्यांचा अधिकार किती आपण तो पाहिला, तसा त्यांचे बंधू आहेत यांचा पण अधिकार तेवढाच मोठा असेल आणि म्हणून त्यांचं दर्शन घेण्यासाठी तिथे जाण्याची इच्छा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निद्राधीन झाले आणि त्यावेळेस स्वप्नामध्ये श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी येऊन त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि दर्शन दिलं आणि काय म्हणतात ते की ही माळ आणि हे श्रीफळ हे त्या शिवाजी महाराजांच्या हातामध्ये त्यांनी दिलं. महाराज जेव्हा सकाळी उठले तेव्हा ती माळ आणि ते श्रीफळ त्यांच्या तिथे होतं, बिछाण्यावर होतं आणि गंगाधर स्वामी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी दर्शनाला या, रामाच्या दर्शनासाठी. म्हणजे आपण जसं म्हणतो अकोल्यात आले की आमच्या घरी या असं न म्हणतात, ते म्हणतात की तिकडे तुम्ही रामाच्या दर्शनासाठी या. आणि इकडे समर्थ श्रेष्ठ तर आपापल्या गावीच होते आणि हे त्या ठिकाणी श्रेष्ठांना रात्री स्वप्न पडलं. ज्यावेळेस इकडे स्वप्न पडलं आणि दृष्टांत श्रेष्ठांनी दिला शिवाजी महाराजांना आणि इकडे श्रेष्ठांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष रामराय प्रकट झाले आणि रामराय सांगतात की उद्या तुझ्याकडे घोड्यावर बसून प्रत्यक्ष शिवाजी महाराज येणार आहेत. प्रत्यक्ष खंडेराय, जेजुरीच्या खंडेरायाप्रमाणे त्यांचं रूप आहे आणि रामरायांनी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं रूपसुद्धा त्या स्वप्नामध्ये श्रेष्ठ गंगाधर स्वामींना दाखवलेलं आहे. आणि ते आले, त्यांच्याबरोबर हजारो माणसं असतील, सैन्य असेल, सैनिक असतील, 2-4 हजार माणसं तर सहज राजाच्या बरोबर असतात. तर ते आले तर त्यांच्यासाठी म्हणून सगळं जेवणाची व्यवस्था कर, पण ती व्यवस्था करण्यासाठी फक्त एका माणसाचा शिधा आणि एका घोड्यासाठी जो चारा पाणी लागेल तेवढं फक्त दे आणि त्यामध्ये सगळ्यांचे पोटं भरतील असा आशीर्वाद रामरायाने दिला आणि रामराय त्यामध्ये गुप्त झाले. आता हा जो कथाभाग आहे त्यामध्ये पहा की आता दुसरा दिवस उजाडला. श्रेष्ठ गंगाधर स्वामी आपल्या घरीच आहेत आणि त्यांचा एक घोडेस्वार त्या ठिकाणी आला आणि त्या घोडेस्वारांनी त्या गावामध्ये जांभेमध्ये विचारपूस केली की श्रेष्ठ कुठे राहतात आणि आवाज पाहिला, त्यांच्याकडे पाहिलं. रामरायाचा दृष्टांत होताच, खंडेरायाप्रमाणे घोड्यावर बसून येतील शिवाजी महाराज आणि स्वप्नात जसे दिसले तसेच शिवाजी महाराज त्या घोड्यावरून येताना दिसले. त्यांचं स्वागत केलं, हातपाय धुवा आणि भोजन प्रसादासाठी आमच्याकडे बसा, विश्रांती घ्या. मग ते म्हणतात बा मी एकटा नाही, माझ्याबरोबर 2000 सैन्य आहे, 5-25 माणसं गावात त्या मारुतीच्या पलीकडे मी उभे केलेली आहेत. तर यांच्या सगळ्यांचं जेवणाचं कशाला आता तुम्ही घाट घालता, एवढी सगळी व्यवस्था कशी होईल? मग ते म्हणतात की तुम्ही ती काळजी करू नका, रामरायाची कृपा आहे. आणि श्रेष्ठांनी पूर्वजांच्या अनेक आठवणी त्यावेळेस शिवाजी महाराजांना सांगितल्या आणि काही शिधा आणि त्या घोड्यासाठी, रथासाठी, हातींसाठी म्हणून काही शिधा, खारका, काही पेंड्या, गवत हे सगळं त्या ठिकाणी पाठवलं त्याने आणि शिवाजी महाराजांचा मुक्काम श्रेष्ठांच्या आग्रहावरून त्या ठिकाणी जवळपास 15 दिवस मुक्काम जाम समर्थमध्ये होता. म्हणून श्रेष्ठांनी या म्हणजे जाताना रामाचा प्रसाद म्हणून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना 13 मंदिर हे भेट म्हणून दिले आणि आपली ही स्वराज्याची भेट, आपली स्वराज्य जेव्हा स्थापन होत आहे त्यावेळेस श्रेष्ठ गंगाधर स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांनी विनंती केली की एक वेळ येऊन आपल्या स्वराज्यास देखील आपण भेट द्यावी. आता पुढचं जे आहे तो काही कार्यभाग आहे तो थोडासा पाहू आणि मग आपण थांबूया. आपण कथाभाग पाहिला की नारायण लग्न मंडपातून पळून गेले. श्रेष्ठाने ब्रह्मचर्य व्रत पाळलं. नारायण जांभेला येऊन गेले. त्यांचं आईचं निर्याण झालं
आणि या श्रेष्ठांना आणि पार्वतीबाई आईसाहेबांना लग्नानंतर जवळपास 4 तप 48-50 वर्ष झाले, पण मूल बाळ नव्हतं. पण भगवंताच्या कृपेने पार्वतीबाई गरोदर राहिल्या आणि त्यामुळे 7व्या महिन्यातच त्यांना अंबडला आपल्या आईवडिलांच्याकडे आणण्यात आलं. अंबडमध्ये असताना शके 1583 त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. ते म्हणजे श्रेष्ठांचे पहिले पुत्र, मोठे पुत्र म्हणजे रामजी पंत रामचंद्र, शके 1583. त्यानंतर 1586 3 वर्षानंतर एक कन्या झाली. त्या कन्येचं नाव सरस्वती असं होतं. आणि 1590 दुसरा मुलगा झाला, त्यांचं नाव म्हणजे श्यामजी. हे असे तीन यानं मुलं झाली. त्यापैकी पुढे भालगाव मठाचे मगाशी जो उल्लेख आला त्र्यंबक गोसावी हे अंबडला श्रेष्ठांना भेटण्यासाठी गेले, कारण तो मुलगा रामजीचा जन्म झाला म्हणून श्रेष्ठ त्या ठिकाणी अंबडमध्ये राहिले. जवळपास 1 महिना 1.5 महिना त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी होता. आपला दिनक्रम पूर्णपणे ते सांभाळत होते प्रवासात असले तरी. आणि ते त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच जणांना अनुग्रहसुद्धा दिला. आणि हे जेव्हा भेटायला आले तेव्हा समर्थ कार्याची स्तुती करणारे पत्र त्र्यंबक राजास दिले. म्हणजे आता कोण पहिल्यांदा पत्र समर्थांनी यांना गुणगौरव करणारं पाठवलं, आता यांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे. चिरंजीव पदी पावला त्याच लोक म्हणती भला भला, चिरंजीव तो झाला निश्चय रूप, निर्गुणी जो अनन्य तोचे चिरंजीव पद जाण, निश्चयी निश्चळपण त्या नाव चिरंजीव. जर भक्ती आणि सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वतःला विसरून जा आणि राममय असं आपलं स्वतःचं जीवन करा. अनन्य भावाने त्या श्री रामप्रभूंचे नामस्मरण घेत जा, असा सगळा उपदेश त्यांनी त्या ठिकाणी गेल्या. आणि पार्वतीबाई छोट्या आपल्या रामजीला घेऊन श्रेष्ठ गंगाधर स्वामी हे आपल्या गावामध्ये पुन्हा परत आले. आता मला वाटतं पुढचा भाग जो आहे तो आपण उद्या पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम राम, सुंदर माधव मेघ श्याम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आजचा जो दिवस होता तो श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या 344व्या पुण्यतिथीचा दिवस असल्यामुळे हा एक योग जुळून आला. आणि उद्याचा दिवससुद्धा तसाच महत्त्वाचा आहे. श्रेष्ठांच्या पत्नी म्हणजे पार्वतीबाई आईसाहेब यांनी अमावस्येच्या दिवशी देह ठेवला, म्हणून आजचं आणि उद्याचं प्रवचन मुद्दाम हे ठेवण्यात आलं. ज्यामध्ये सगळं सहकार्य आपल्याला तंजावरचे आपले रामचंद्र महाराज गोस्वामी भीमस्वामी मठाचे त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा आपण उद्या रात्री 9 वाजता याच फेसबुक पेजवरून आपण भेटूया. आणि तोपर्यंत या सगळ्या चरित्राची आठवण, चरित्राचं चिंतन करून आपण उद्या पार्वतीबाईंचं पण निर्याण कसं झालं, श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी कसा देह ठेवला, ही सगळी कथाभाग जो आहे तो आपण उद्याच्या प्रवचनात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.